नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये। माझं नाव आहे अक्षय आणि तुम्ही पाहतात MH05 अक्षय। मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी एकदम भन्नाटाची डील घेऊन आलेलो आहे। आता हा रिसेल जो फ्लॅट असणार आहे तुमच्यासाठी, तो फ्लॅट खरेदी केल्यानंतर तुमचा फायदा कसा होणार आहे याच्याबद्दल तुम्हाला जास्त माहिती मिळणार आहे। आज आपण चाललेलो बदलापूर वेस्ट परिसरामधील जे डीमार्ट आहे त्याच्या बाजूला असणारे आपली मनाली पार्क या बिल्डिंग मध्ये। आता आपण स्टेशन पासून निघालेलो आहोत। मला वाटतं जास्तीत जास्त मित्रांनो 700 ते 800 मीटरला आपली ही बिल्डिंग असणार आहे। आता सगळ्यात आधी स्टेशन पासून निघाल्यानंतर रमेशवाडी रोडला तुम्ही लागलात की पहिला आपल्याला सिग्नल लागतो इकडे। या सिग्नल पासून आपल्याला डीमार्ट साइडला जायचं आहे। आता इथून कनेक्टिव्हिटी समजून देतो, सिग्नल लागलाय तोपर्यंत तुम्हाला। तर इथून 4 रस्ते जातात मित्रांनो। इथून स्ट्रेट तुम्ही पाहायला गेलात, स्ट्रेट सरळ गेलात तर तुम्ही तिकडे बदलापूर गावाच्या रोडला जाता। इकडून जर लेफ्टला, इथूनच बाजूने लेफ्टला गेलात ना तर इकडे तुम्ही हिंद्रेपाड्याला जाता आणि आपल्याला जायचं इकडून राईट साइडला जे काही असणार आहे आपलं डीमार्ट रोड। त्या डीमार्ट रोडच्या बाजूला मनाली पार्क आपल्याला पाहायला मिळणार आहे। सो नक्कीच मित्रांनो, सिग्नल संपला की आपण लगेच इथून सुटलेला आहे मित्रांनो। इथून मित्रांनो बरेच जण व्हिडिओमध्ये कमेंट करतात की गाडीमध्ये एवढा टाइम लागतोय, मग ऍक्च्युअल किती टाइम लागेल। अरे मित्रांनो, जास्त लांब नसतो। मी बोलतोय ते चुकीची माहिती कशी देणार तुम्हाला, मला सांगा तुम्ही। आता बघा, इथून राईट टर्न घेतो आपण इकडे। राईट साईडला गेल्यानंतर ना बस लगेच बाजूलाच आपली बिल्डिंग असणार आहे, जास्त लांब नाही। आणि कसं आहे मित्रांनो, मी तुम्हाला गाडीमध्ये मे बी तुम्हाला लांब वाटतंय, ऍक्च्युअल तुम्ही चालत अंतर जे मी सांगतो ते खरंच सांगत असतो। कारण खोटं बोलून मी जर फ्लॅट विकूच शकलो नाही तर मग फायदा काय। त्यामुळे खोटं बोलायची गरजच नाही ना मला काही। आता एखादा फ्लॅट 2 किलोमीटरला आणि त्याला मी 1 किलोमीटर बोलेल आणि असं बोलून मी तुमची फसवणूक कशासाठी करू। माझं काम खूप चांगलं चालू आहे, खूप चांगली सर्व्हिस देतो। त्यामुळे मित्रांनो महिन्याला 15-16 रूम मी आरामात विकतो। त्यामुळे असं काही कमेंट वगैरे करू नका। ऍक्च्युअल जे अंतर असतं तेच मी तुम्हाला दाखवतो। आता या व्हिडिओचा उद्देश हाच आहे, तुम्हाला ट्रान्सपरन्सी मिळायला पाहिजे। रस्ता वगैरे कसा तुम्ही पाहू शकता, इकडे कनेक्टिव्हिटी सुद्धा खूप चांगली आहे। समोर पाहू शकता ऑटो कंटिन्यू इथे चालू असतात। रस्त्याच्या दोन्ही बाजूला तुम्हाला बिल्डिंग पाहायला मिळतील। इनफॅक्ट राईट साईडला आपलं रेल्वे स्टेशन आहे आणि लेफ्ट साईडला तुम्हाला सगळ्या बिल्डिंग पाहायला मिळतील। सो लगेच आता पटापट आपण जाऊयात आणि बिल्डिंग मध्ये आपला हा फ्लॅट कसा असणार आहे मी तुम्हाला दाखवणार आहे। हा फ्लॅट खरेदी केल्यानंतर फायदा कसा होणार आहे या गोष्टीबद्दल पण मी तुम्हाला व्हिडिओ कव्हर करता करता तुम्हाला सर्व ते डिस्कशन तुमच्याबरोबर करणार आहे। फ्लॅटला जर खरेदी करायचं असेल तर स्क्रीनवर माझा कॉन्टॅक्ट नंबर येतच आहे, तुम्ही अधिक माहितीसाठी मला कॉल करू शकता। जो गेट आहे, आता लेफ्ट साइडला आपला गेट आहे आणि जस्ट लागूनच डीमार्ट सुद्धा इथे पाहायला मिळणार आहे। तुम्ही पाहू शकता मित्रांनो, समोरच इकडे तुम्हाला डीमार्ट पाहायला मिळतंय आणि डीमार्टचा हा रोड आहे, या रोडच्या बाजूलाच इथे आपली ही मनाली पार्क ही बिल्डिंग असणार आहे। आता खास म्हणजे सांगायचं झालं ना मित्रांनो, या बिल्डिंगमध्ये फ्लॅट तुम्ही घेतल्यानंतर तुमचा फायदा कसा होईल। हा स्ट्रेट रस्ता जातो स्टेशनकडे। या बिल्डिंगचं मित्रांनो कन्व्हेन्स डेट झालेलं आहे, त्यामुळे या ठिकाणी 18 माळ्याची बिल्डिंग बनवण्याची परमिशन सुद्धा या ठिकाणी मिळालेली आहे। त्यामुळे मित्रांनो भविष्यामध्ये तुमचा फायदा कसा होणार आहे पुढे जाऊन सांगतच आहे। सो व्यवस्थित एकदा पाहून घ्या। तर मित्रांनो, जसं की तुम्ही आता पाहिलंच, इथून समोरूनच आपण इथे एंट्री केली होती। आता बिल्डिंगमध्ये एंट्री केलेली आहे आपण। ओल्ड बिल्डिंग झालेले त्या रिडेव्हलपला बिल्डिंग आलेले आहेत, परंतु बरीच लोक इकडे राहतात। या बिल्डिंगमध्ये आपला 1 BHK फ्लॅट असणार जो 3ऱ्या माळ्यावरती असणार आहे आणि टोटल जर पाहायला गेलं तर या ठिकाणी तुम्हाला 3 विंग पाहायला मिळतील, A, B आणि C। आता खास गोष्ट सांगायची झाली मित्रांनो, तो या ठिकाणी तुम्ही फ्लॅट घेतल्यानंतर तुमचा फायदा कसा होईल। 1 BHK फ्लॅट आहे जो असणार आहे 720 स्क्वेअर फुटाचा। बदलापूरमध्ये जर पाहायला गेलात तर साधारण तुम्हाला प्रत्येक फ्लॅटच्या मागे 20 to 25% नक्कीच ॲप्रिशिएशन मिळतो। तर 720 स्क्वेअर फुटाचा फ्लॅट तुम्हाला नक्कीच इकडे 1 BHK जो आहे तो 2 BHK फ्लॅट मिळणार आहे। तर बिल्डिंगचं एलिव्हेशन पाहणार तर 4 माळ्याची बिल्डिंग आहे, 3ऱ्या माळ्यावरती फ्लॅट असणार आहे। हा जो परिसर आहे सगळा मोकळा परिसर असणार आहे। या आजूबाजूची जागा आहे ती 7/12 जो आहे तो बिल्डिंगच्या नावावर झालेला आहे, त्यामुळे कन्व्हेन्स डीड सुद्धा झालेले आहे। त्यामुळे मित्रांनो या ठिकाणी जे अप्रूव्हल आलेलं ते 18 माळ्याच्या बिल्डिंगचं अप्रूव्हल इकडे आलेलं आहे। तर नक्कीच स्टेशनच्या बाजूला तुम्हाला या प्राईस पॉईंटमध्ये जर 1 BHK फ्लॅट जर मिळत असेल तर नक्कीच तुम्ही इकडे फ्लॅट खरेदी करण्यासाठी येऊ शकता। ऑल इन्क्लुडिंग जर याची प्राईस बघायला गेला तर 23 लाखाच्या ऑल इन्क्लुडिंग प्राइसिंगमध्ये तुम्हाला हा 1 BHK फ्लॅट मी आज प्रोव्हाइड करून देणार आहे। चला मग मित्रांनो, हा सगळा परिसर पाहून झाल्यानंतर आता आपण जाऊया डायरेक्ट 3ऱ्या माळ्यावर। मित्रांनो, बिल्डिंगच्या बाहेरचा परिसर पाहिल्यानंतर फ्लॅट पाहण्यासाठी आता 3ऱ्या माळ्यावरती आलेलो आहे। या ठिकाणी पाहणार तर या बाजूला तुम्हाला 2 रूम पाहायला मिळतील। इकडे पाहायला मिळते तुम्हाला स्टेअरकेस आणि इथे समोर अजून एक रूम आहे आणि इकडे असणार आहे आपला हा 1 BHK फ्लॅट, जो की इथे तुम्हाला सेफ्टी डोर सुद्धा पाहायला मिळेल। फ्लॅटमध्ये एंट्री करूयात। फ्लॅटमध्ये एंट्री केल्याबरोबर सगळ्यात आधी तुम्ही इकडे जर पाहणार तर तुम्हाला एक मोठ्या साईजचा लिव्हिंग रूम पाहायला मिळतोय
रिसेल फ्लॅट आहे मित्रांनो. बिल्डिंगला जवळजवळ 15 ते 17 वर्ष झालेले आहेत. त्यामुळे बिल्डिंग आता आलेली आहे रिडेव्हलपला. आता इकडून जर तुम्ही पाहणार ना या लिव्हिंग रूमच्या बाल्कनीमधून, तर पाहू शकता बाहेरचा परिसर खूप चांगला डेव्हलप झालेला आहे. फर्स्ट डीमार्ट एकदम बाजूला आहे. बेडरूम मधून मी तुम्हाला दाखवणारच आहे. इथे आपण सेफ्टी ग्रिल्स वगैरे लावलेले आहेत. अजून रिडेव्हलपला गेलेले नाही मित्रांनो. तुम्हाला राहायचं नसेल किंवा रेंटला जरी द्यायचं असेल ही प्रॉपर्टी तरी सुद्धा तुम्ही देऊ शकता. लिव्हिंग रूम चेकआउट करा. हा आपला लिव्हिंग रूम. आता तुम्हाला तर माहितीच आहे प्रत्येक फ्लॅटमध्ये आपण फॉल सिलिंग लाईट्स पंखे वगैरे लावून देत असतो. हे बघा इकडे नवीन पंखा वगैरे आपण लावलेला आहे. या लिव्हिंग रूमची साईज जर तुम्ही चेकआउट करायला गेलात तर मित्रांनो 15x10 अशी तुम्हाला याची साईज पाहायला मिळते. लिव्हिंग रूम पाहून झाल्यानंतर लगेच पुढे जाऊयात. आता पुढे गेल्यानंतर सगळ्यात आधी तुम्हाला पाहायला मिळेल इकडे इंडियन टॉयलेट. बेसिंगची प्लेसमेंट इथेच आहे आणि याच्याच वरती इकडे तुम्ही जेव्हा पाहणार तर पाण्याची टाकी लावलेली आहे. सगळ्यात आधी मित्रांनो तुम्ही किचन मध्ये जेव्हा एंट्री करता तर नॉर्मली तुम्हाला माहितीच असेल ओल्ड कन्स्ट्रक्शन जे होते तिकडे तुम्हाला किचन वगैरे खूप मोठे पाहायला मिळायचे. तर थोडे इग्नोर करा मित्रांनो. हा ड्रम इकडे रूम साफ करण्यासाठी वगैरे पाणी स्टोर करण्यासाठी आपण घेऊन आलेलो होतो. इथे पाहणार तर तुम्हाला इथे स्टोरेजसाठी, इथे पाहणार तर तुम्हाला इथे एक प्लॅटफॉर्म पाहायला मिळतो. इकडे पुढे प्यायचं पाणी आणि बोरिंगच्या पाण्याचं कनेक्शन आहे. एक विंडो सुद्धा इथे आहे व्हेंटिलेशन साठी. बाकी किचनची साईज चेकआउट करा. वरती आपल्याला इकडे पोटमाळा पाहायला मिळतोय. पुढे जाऊयात. पुढे आल्यानंतर इकडे तुम्हाला त्या फ्लॅटचा बाथरूम पाहायला मिळेल. तर बाथरूम चेकआउट करा मित्रांनो. मोठा बाथरूम तुम्हाला पाहायला मिळतोय. या एरियामध्ये 1 BHK फ्लॅटचा रेंट सुद्धा मित्रांनो चांगला तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आता बेडरूम मध्ये एंट्री करूयात. बेडरूम मधून सगळ्यात आधी तुम्ही पाहून घ्या मित्रांनो. समोर पाहू शकता तुम्हाला डीमार्ट पाहायला मिळतोय. मी सुरुवातीला तुम्हाला डीमार्ट दाखवलाच होता. एकदम बाजूला डीमार्ट आहे मित्रांनो. रेल्वे लाईन सुद्धा बाजूनेच गेलेली आहे आणि मला वाटतं चालत जर या ठिकाणावरून तुम्ही गेलात तर साधारण तुम्हाला 7 ते 8 मिनिटच लागणार आहे स्टेशनला जाण्यासाठी. बेडरूमची जी साईज आहे मित्रांनो तब्बल 12x10 अशी तुम्हाला ही साईज पाहायला मिळणार आहे. मोठा बेडरूम आहे. आता जर या फ्लॅटचा एरिया सांगायला गेला तर याचा एरिया जो आहे तो लगभग मित्रांनो तुम्हाला 620 स्क्वेअर फूट आहे आणि कार्पेट एरिया तुम्हाला इथे 430 स्क्वेअर फूट पाहायला मिळतोय. कारण लोडिंग नाहीच आहे याच्यात. तुम्ही जर पाहायला गेलं तर बाल्कनी वगैरे नाही आहेत. लिव्हिंग रूम कडे जाऊयात पुन्हा एकदा. त्यानंतर मी तुम्हाला होम लोन बद्दल माहिती देणार आहे. व्हिडिओला अजून लाईक केलं नसेल तर प्लीज लाईक करा. कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? मी म्हटल्याप्रमाणे मित्रांनो तुम्हाला फ्लॅट मे बी आवडला असेल. आता फायदा करून घ्यायचा असेल तर तुम्ही मला कॉल करा. स्क्रीनच्या राईट कॉर्नरला माझा कॉन्टॅक्ट नंबर येत आहे. मित्रांनो या फ्लॅटला खरेदी करायचं म्हटलं तर साधारण तुमच्याकडे 1.5 ते 2 लाख रुपये किमान असायला पाहिजेत. जर तुम्हाला सॅलरी 35,000च्या वरती असेल तर, बाकी सॅलरी कमी असेल, डाऊन पेमेंट जास्त आहे तर त्या कंडिशन मध्ये सुद्धा तुम्ही या 1 BHK फ्लॅटला खरेदी करू शकता. चला मग आजचा व्हिडिओ इथेच थांबवतो. व्हिडिओ माहितीशीर वाटला असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला बाकी विसरू नका. चला मग आता भेटू अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.